विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्राचीन भारताचा इतिहास प्रारंभ ते 647 पर्यंत BA प्रथम वर्ष सेमिस्टर दुसरे आणि पेपर तिसरा या पेपरमधील प्रकरण क्रमांक 3 गुप्त आणि वाकाटक घराणे याबद्दलची माहिती पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण या प्रकरणावर जे प्रकरणाचं नाव दिलं आहे गुप्त आणि वाकाटक घराणे, त्यामधील सर्वप्रथम आपण गुप्त घराण्याबद्दलची माहिती आजच्या पिरियडमध्ये पाहू. म्हणजेच गुप्त घराण्यातील चंद्रगुप्त प्रथम, समुद्रगुप्त, त्याचबरोबर चंद्रगुप्त द्वितीय आणि चंद्रगुप्त द्वितीय नंतरचा जो कालखंड किंवा काळ त्याला सुवर्णयुग म्हणून ओळखलं जातं भारताचं. म्हणजेच गुप्त साम्राज्याला एक सुवर्ण काळ जो गुप्त साम्राज्याने दिला. त्याचबरोबर या गुप्त साम्राज्याच्या ऱ्हासाची कारणे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे. तर सर्वप्रथम आपण या प्रकरणामधील गुप्त आणि वाकाटक या दोन घराण्यापैकी सर्वप्रथम गुप्त घराण्याची माहिती पाहू आणि गुप्त घराण्यातील शासकांची माहिती पाहण्यास सुरुवात करू. त्यानंतर गुप्त साम्राज्याची माहिती संपूर्ण पाहिल्यानंतर वाकाटक या राजघराण्याची माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम गुप्त साम्राज्याची माहिती पाहत असताना गुप्त साम्राज्याच्या अगोदर जे भारतामध्ये मौर्य साम्राज्य जे प्रबळ असं साम्राज्य भारतात विविध भागात पसरलं होतं आणि मौर्य साम्राज्याच्या ऱ्हास झाल्यानंतर राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती आणि या राजकीय अस्थिरतेचा फायदा तत्कालीन स्थितीमध्ये जे छोटे छोटे गणराज्य असतील, जनपद किंवा जे टोळ्या असतील, विदेशी टोळ्या ज्याला वनवासी किंवा आदिवासी टोळ्या म्हणून सुद्धा ओळखलं जात होतं, त्यांनी मध्य आशियातील काही टोळ्यांनी भारतामध्ये उपद्रव वाढवण्यास प्रारंभ केला. त्यामध्ये कुशाण असतील, चिनी या भागातील टोळ्या या भारतामध्ये यायला लागल्या. अशा स्थितीमध्ये तत्कालीन स्थितीमध्ये इसवी सनाच्या 3ऱ्या शतकापासून उदयाला आलेल्या गुप्त साम्राज्याविषयी माहिती देणारे अनेक शिलालेख सापडतात. त्यामध्ये एकूण जे काही 16 शिलालेख आत्तापर्यंत गुप्त साम्राज्याची माहिती सांगणारे किंवा त्यामध्ये माहिती आढळून येते की गुप्त साम्राज्य होतं आणि त्या साम्राज्याबद्दलची माहिती आढळून येते. आता सर्वप्रथम आपल्याला गुप्त साम्राज्याविषयी माहिती पाहत असताना जो अलाहाबाद प्रशस्ती हा सर्वात महत्त्वपूर्ण शिलालेख आणि या शिलालेखामध्ये तत्कालीन स्थितीमध्ये जे काही सांची असेल, मथुरा, भिलसा, बलसाड, मेहरोली या शिलालेखातून जी गुप्ताविषयीची माहिती सापडते, त्याचबरोबर गुप्त कालखंडामध्ये जी शिल्पकला असेल, स्थापत्यकला जी नवी दिल्ली असेल, पाटणा, सारनाथ या ठिकाणी वस्तुसंग्रहालयामध्ये जी काही शिल्प सापडले ते ठेवण्यात आलेले आहेत. यावरून समजतं की गुप्त कालखंड हा सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि सांस्कृतिक दृष्ट्या एक महत्त्वपूर्ण साम्राज्य म्हणून ओळखलं जात होतं. आता त्याचबरोबर तिगवा असेल, थितरगाव, उदयगिरी या ठिकाणी जे स्थापत्यकालीन मंदिरे सापडले, गुप्त काळातील मंदिरे, ही गुप्ताची ओळख दर्शवितात. त्याचबरोबर जी महाराष्ट्रामध्ये जी अजिंठाच्या लेण्या म्हणून ओळखल्या जातात आपण, त्या गुप्त काळातील एक कला वैभव किंवा कला संस्कृती म्हणून ओळखली जाते. त्याचबरोबर गुप्ताची अनेक नाणी सुद्धा सापडली. गुप्त कालखंडामध्ये जी चलनात येणारी नाणी ती सुद्धा सापडली. याबरोबरच महत्त्वपूर्ण असा पुरावा म्हणजेच एक चिनी भिक्षू फाहियान, जो बौद्ध भिक्षू म्हणून ओळखला जात होता, बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी किंवा बौद्ध धर्माचं तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी तो भारतामध्ये आला आणि त्यांनी एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव होतं फोकोको. हा ग्रंथ गुप्त काळातील जे काही सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि गुप्त कालखंडाचं वर्णन तो 12 वर्ष कालखंडामध्ये भारतात राहिल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष आपलं प्रवास वर्णन लिहिलं आणि त्याचा कालखंड म्हणजे इसवी सन 399 ते इसवी सन 412 म्हणजे जवळपास 12 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी गुप्त साम्राज्याची वास्तव परिस्थिती त्यांनी मांडली.
भारतातल्या विविध भागात ज्या ठिकाणी प्रवास केला त्या ठिकाणच्या विविध बाबी त्यांनी नोंद करून ठेवण्याचं काम केलं. त्याचबरोबर देवी चंद्रगुप्त आणि कौमुदी महोत्सव अशा प्रकारची नाटकं सुद्धा गुप्त काळाची माहिती देतात. त्या कालिदासाच्या जी नाटके आहेत त्यामध्ये गुप्तकालीन जी घटना घडामोडी किंवा समाजाचं एक महत्त्वपूर्ण स्थान किंवा समाज काय होता, कशा पद्धतीचा होता याबद्दलची माहिती मिळण्यास मदत होते. हे झालं गुप्त साम्राज्य हे भारतामध्ये होऊन गेल्याचे पुरावे किंवा आधार देणारी साधने ही तत्कालीन स्थितीमध्ये गुप्ताची आढळून येतात. आता गुप्त साम्राज्याविषयी प्रत्यक्ष माहिती पाहत असताना इसवी सनाच्या 3ऱ्या शतकात प्रबळ अशी केंद्र सत्ता भारतामध्ये अस्तित्वात नव्हती. म्हणजेच मौर्य साम्राज्याचा त्याच्यामध्ये प्रामुख्याने मगध साम्राज्याचा नाश झाल्यानंतर छोटे छोटे राज्य निर्माण झालं होतं आणि हे छोटे मोठे अनेक लहान मोठे राज्य म्हणजे त्याला गणराज्य म्हणून ओळखलं जात होतं किंवा जनपदे म्हणून ओळखलं जात होतं. आणि उत्तर भारतात प्रामुख्याने तत्कालीन स्थितीमध्ये नागाचं राज्य, आई छत्रचे जनपद, अयोध्या, कोसंबी, मोखरी असे राज्य होते. त्याचबरोबर मल्ल, योद्धेय आणि अर्जुनायन सारखे जे गणराज्य म्हणून ओळखले जात होते. म्हणजेच ही सर्व राज्य गणराज्य संपूर्ण भारतात विखुरले होते. म्हणजेच मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर छोटे मोठे राज्य हे अस्तित्वात आले होते. अशा छोट्या राज्याच्या स्वरूपामध्ये एक बंगालमध्ये शुंग सातवाहन काळापासून म्हणजे शुंग वंशापासून आणि सातवाहन वंशापासून जे आपण अगोदरच्या पिरियडमध्ये सातवाहन वंशाबद्दलची माहिती पाहिली त्यांच्या काळापासूनच एक गुप्त घराण्याची सत्ता ही बंगालमध्ये अस्तित्वात होती. म्हणजेच गुप्ताचं एक राज्य मगध परिसरात अस्तित्वात होतं, म्हणजेच बंगालमध्ये होतं. म्हणजेच मगध परिसरातील गुप्त घराण्याची जी सत्ता होती ही सत्ता थोड्या थोड्याफार प्रमाणात वाढू लागली आणि त्याचा विस्तार होण्यास प्रारंभ झाला आणि पुढे तीच गुप्त साम्राज्याची जी बंगालमधली शासन व्यवस्था किंवा बंगालमधलं घराणं हे उत्तर भारतातील एक प्रभावी राजसत्ता म्हणून पुढे यायला लागलं आणि त्याच राजघराण्यालाच गुप्त साम्राज्य म्हणून पुढे नावलौकिक मिळालं. आता या गुप्त साम्राज्याबद्दलची माहिती पाहत असताना गुप्त साम्राज्यामध्ये जी साम्राज्य निर्माण झालं त्या गुप्त घराण्याची जी वंशावळी पाहता आपल्याला लक्षात येतं की या घराण्यामध्ये श्रीगुप्त नावाचा राजा जो इसवी सन 240 ते 280चा कालखंड त्याचा होता, त्याला या राजघराण्याचा संस्थापक म्हणतात. त्यांनी जी गुप्त घराण्याची साम्राज्याची निर्मिती केली म्हणून त्याला साम्राज्याचा संस्थापक श्रीगुप्तला म्हटलं जातं. त्याचबरोबर त्याच्यानंतर आलेला त्याचा पुत्र म्हणजे घटोत्कच गुप्त इसवी सन 280 ते इसवी सन 320 याला सुद्धा वास्तविक संस्थापक म्हणतात. म्हणजे ज्या पद्धतीने श्रीगुप्ताच्या काळात गुप्त साम्राज्य निर्माण झालं पण घटोत्कच गुप्तच्या कालखंडामध्ये ते साम्राज्य वाढलं, त्याचा विस्तार झाला, त्यामुळे घटोत्कच गुप्तला वास्तविक संस्थापक म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर आलेला शासक म्हणजे सम्राट जो काही पहिला चंद्रगुप्त ज्याच्याबद्दलची आपल्याला आज माहिती पाहायची म्हणजे इसवी सन 320 ते इसवी सन 335 हा त्याचा कालखंड. त्याच्यानंतर आलेला शासक म्हणजेच सम्राट समुद्रगुप्त ज्याचा शासनकाळ 335 ते इसवी सन 375 हा आहे आणि त्याच्यानंतर आलेला शासक जो रामगुप्त इसवी सन 375 ते 380 याबद्दलची जास्त विस्तृत अशी माहिती नाही. पण त्यानंतर आलेला शासक म्हणजेच दुसरा चंद्रगुप्त इसवी सन 380 ते इसवी सन 414 या कालखंडातला आलेला दुसरा चंद्रगुप्त हा याबद्दल सुद्धा माहिती पाहिजे. तर सर्वप्रथम आपल्याला या गुप्त घराण्याची माहिती पाहत असताना श्रीगुप्त हा या घराण्याचा पहिला राजा जो इसवी सन 240 ते 280च्या शासन काळामध्ये त्यांनी आपली शासन सत्ता निर्माण केली आणि या साम्राज्यात त्यांनी साम्राज्याची जी स्थापना केली त्यावर त्याची जी नाणी सुद्धा सापडली असून काही नाण्यावर
त्यांना महाराजा श्रीगुप्त म्हणून त्याचा उल्लेख आढळून येतो. आणि हा उल्लेख ज्या पद्धतीने आढळून येतो ते नाणे असंख्य प्रमाणात सापडले गेले. त्याचबरोबर त्यांनी बांधलेलं जे काही एक बुद्ध मंदिर जे उत्सिंग नावाचा एक चिनी प्रवाशाने पाहिला होता आणि त्यांनी आपल्या प्रवास वर्णनामध्ये या चिनी प्रवास वर्णनकाराने आपल्या त्यामध्ये माहिती लिहून ठेवलं की जो श्रीगुप्त यांनी बुद्ध मंदिर बांधलं होतं आणि त्या बुद्ध मंदिराला भेटसुद्धा या चिनी प्रवाशाने म्हणजे उत्सिंग यांनी भेट दिली होती. म्हणजेच गुप्त घराण्याच्या सत्तेचा विस्तार साम्राज्या अंतर्गत झाला ते घटोत्कच गुप्ताच्या काळामध्ये. म्हणजे सर्वप्रथम या साम्राज्याची निर्मिती करणारा शासक म्हणून श्रीगुप्तला ओळखलं जातं, ज्याचा शासनकाळ इसवी सन 240 ते इसवी सन 280 हा समजला जातो. त्याच्यानंतर आलेला जे काही शासक म्हणजेच घटोत्कच गुप्त, जो त्याचा पुत्र, ज्याच्या कालखंडामध्ये गुप्त साम्राज्याचा विस्तार झाला, वाढ झाली आणि खऱ्या अर्थाने गुप्त साम्राज्याची जी मुहूर्त भेट किंवा गुप्त साम्राज्य हे नावलौकिक मिळवण्यास प्रारंभ झालं ते म्हणजेच घटोत्कच गुप्तच्या काळात इसवी सन 280 ते 320च्या शासन काळामध्ये. आणि साम्राज्याची मुहूर्तमेढ खरे तर घटोत्कच गुप्तांनीच मांडली, कारण त्याच्या शासन काळामध्ये झालेले जे काही कार्य किंवा साम्राज्याचा विस्तार याची माहिती जी प्रभावती गुप्ताच्या शिलालेखात या घटोत्कच गुप्तला साम्राज्याचा संस्थापक किंवा वास्तविक संस्थापक म्हणून त्यांनी उल्लेख केला आढळून येतो. म्हणजेच या गुप्त साम्राज्याबद्दलची माहिती पाहत असताना दोन शासक, सर्वप्रथम श्रीगुप्त इसवी सन 240 ते 280 हा साम्राज्याचा संस्थापक किंवा ज्यांनी साम्राज्य निर्माण केलं त्याबद्दलची माहिती, आणि घटोत्कच जो इसवी सन 280 ते 320 या कालखंडामध्ये त्यांनी या साम्राज्याला नाविन्यपूर्ण असं स्थान देण्याचं काम केलं, हे होतं गुप्त साम्राज्याबद्दलची माहिती. आता या गुप्त साम्राज्याबद्दलची माहिती इतिहासामध्ये का आढळते तर परकीय सत्तेचे उच्चाटन करण्याचं काम केलं या गुप्त साम्राज्याने. साम्राज्याची आपल्या स्थापना केली, त्याचबरोबर परकीय जे आक्रमणे होते त्यापासून जनतेचं संरक्षण केलं, लोककल्याणकारी कार्य सुद्धा केलं होतं, त्याचबरोबर उत्तम प्रशासन व्यवस्था निर्माण केली, त्याचबरोबर हिंदू जो वैदिक धर्म आहे त्या वैदिक धर्माला उत्तेजन देण्याचं किंवा प्रेरणा देण्याचं काम केलं. आणि या गुप्त काळातच व्यापार, त्याच्याबरोबर उद्योगधंदे याला भरभराट आली. त्याचबरोबर भारतातल्या विविध भागामध्ये जसं अजिंठाच्या ज्या लेण्याची नोंद घेतली गेली किंवा वेगवेगळ्या अजिंठाची जी वेगवेगळ्या लेण्या महाराष्ट्रामध्ये कोंडण्यात आल्या, त्याचप्रमाणे अन्य ठिकाणी सुद्धा गुप्तकालीन सांस्कृतिक प्रगती म्हणजे स्थापत्यकलेचा विकास झाला. त्याचबरोबर गुप्त काळामध्ये संस्कृती ही उदयास आली, म्हणजे जी संस्कृती भारतीय संस्कृती होती ही जगाला एक नाविन्यपूर्ण त्यांनी जगामध्ये स्थान निर्माण केलं आणि आपल्या कलागुणाच्या महत्त्वावर. हे होतं गुप्त साम्राज्य आणि गुप्त साम्राज्याबद्दलची माहिती आपण सविस्तरपणे पाहिली. यानंतर आपण या गुप्त साम्राज्यामधल्या म्हणजेच या गुप्त राजघराण्याबद्दलची माहिती पाहिल्यानंतर यानंतरचा भाग म्हणजेच गुप्त साम्राज्यातील जो महत्त्वपूर्ण शासक, ज्याला तत्कालीन स्थितीमध्ये चंद्रगुप्त प्रथम म्हणून ओळखलं जातं, आणि या चंद्रगुप्त प्रथम हा घटोत्कच गुप्त म्हणजेच साम्राज्याच्या द्वितीय शासकानंतर आलेला शासक, जो तृतीय शासक होता तो म्हणजेच सम्राट पहिला चंद्रगुप्त, त्याला पहिला चंद्रगुप्त म्हणून ओळखलं जातं किंवा चंद्रगुप्त प्रथम म्हणून ओळखलं जातं. त्याचा शासनकाळ आहे इसवी सन 320 ते 335 हा कालखंड. आणि या चंद्रगुप्त प्रथम यांनी तत्कालीन स्थितीमध्ये जो श्रीगुप्ताने निर्माण केलेला राजघराणं म्हणजेच गुप्त साम्राज्य इसवी सन 240 ते 280चा कालखंड, त्याचबरोबर त्याच्यानंतर आलेला घटोत्कच गुप्त 280 ते जवळपास 320 पर्यंतचा कालखंड, आणि त्याच्यानंतरचा आला शासन म्हणजे चंद्रगुप्त प्रथम 320 ते 335च्या कालखंडामध्ये चंद्रगुप्त प्रथम यांनी
गुप्त साम्राज्याला एक सर्वोच्च स्थान निर्माण करून दिलं. त्याबद्दलची माहिती पाहत असताना सर्वप्रथम आपण तत्कालीन स्थितीमध्ये ज्या काही चंद्रगुप्त प्रथम याबद्दलची माहिती पाहत असताना गुप्त साम्राज्याचा जो घटोत्कच गुप्त नंतर सुद्धा जास्त प्रमाणात विस्तार झाला तो शासनकाळ म्हणजेच चंद्रगुप्त प्रथमचा शासनकाळ. आणि या चंद्रगुप्ताने तत्कालीन स्थितीमध्ये एक गुप्त वंशाचा असा प्रथम म्हणजे पहिला महान असा शासक होता की ज्यांनी स्वतःला महाराजाधिराज नावाची पदवी धारण केली. त्याचबरोबर तत्कालीन स्थितीमध्ये आपल्या साम्राज्याचा त्यांनी विस्तार करायला सुरुवात केलं, युद्ध मोहीम काढली आणि त्यांनी या आपल्या राज्याचं महाराज्यामध्ये रूपांतर म्हणजेच महाराजाधिराज ही आपली पदवी धारण केली. म्हणजेच अयोध्या असेल, प्रयाग, मगध, वैशाली अशा प्रदेशावर त्यांनी आपला विस्तार किंवा साम्राज्य विस्तार करण्यास प्रारंभ केला. अनेक ठिकाणच्या अयोध्या, प्रयाग, मगध, वैशाली या ठिकाणचा प्रदेश जिंकून घेतला आणि नेपाळपर्यंतच्या सीमेपर्यंत त्यांनी आपला विस्तार केला. आणि त्याच्या कौटुंबिक परिस्थितीचा विचार करता लिच्छवी राज्याची गुप्ताची जे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले त्याचं कारण म्हणजे लिच्छवी राजकन्या कुमारदेवी ही यांच्याशी कुमारदेवीशी चंद्रगुप्त प्रथम यांच्याशी चंद्रगुप्त प्रथमने विवाह केला. या विवाहामुळे राजकीय महत्त्व प्राप्त झाले कारण गुप्त लिच्छवी संबंधामुळे जी गुप्ताची राजकीय प्रतिष्ठा हे उत्तर भारतामध्ये वाढण्यास सुरुवात झाली. त्यानंतर चंद्रगुप्त प्रथम याला शतकर्ता सम्राट किंवा साम्राज्याचा विस्तार करणारा सम्राट म्हणून ख्याती किंवा कीर्ती प्राप्त झाली. आणि अशाच कालखंडामध्ये इसवी सन 320 मध्ये त्यांनी गुप्त शक किंवा ही कालगणना निर्माण केली. म्हणजे तेव्हापासून भारतामध्ये वेगवेगळे जे काही आपण कॅलेंडर किंवा जी आपले तारका म्हणतो किंवा शक शकावल्या हे चंद्रगुप्त प्रथमने सर्वप्रथम सुरू केलं. गुप्त शक म्हणून त्यांनी सुरुवात केली. म्हणजे लिच्छवी राजकुमारी कुमारदेवीशी त्यांनी विवाह केल्यानंतर या लिच्छवी राजकुमारीमुळे किंवा या लिच्छवी घराण्याशी संबंध निर्माण केल्यामुळे राजकीय स्थान निर्माण झालं. त्याचबरोबर या राजकुमारी कुमारदेवीच्या पोटी समुद्रगुप्त नावाचा एक महान शासक जो तत्कालीन स्थितीमध्ये चंद्रगुप्त प्रथम याचा पुत्र म्हणून नावलौकिक मिळाला. आणि चंद्रगुप्त प्रथम नंतर या समुद्रगुप्ताने जे गुप्त साम्राज्याची सत्ता ही भारतभर पसरवण्याचं काम केलं आणि त्याला समुद्रगुप्ताला तत्कालीन स्थितीमध्ये एक महान शासक म्हणून ओळखला जातो. म्हणजेच तत्कालीन स्थितीमध्ये ज्या लिच्छवी राजकुमारीशी कुमारदेवीशी विवाह केला त्या विवाहानंतर जो समुद्रगुप्त हा त्याचा पुत्र निर्माण झाला, जे अपत्य झालं त्यांनी साम्राज्य तर वाढवलंच, त्याचबरोबर जे लिच्छवी राजघराण्याचे संबंध निर्माण केलं त्यावेळेसच्या घटनेची माहिती ही गुप्त काळातली मिळते. ती म्हणजे चंद्रगुप्त व कुमारदेवी या दोघांची जी काही सोन्याचे शिक्के हे तत्कालीन स्थितीमध्ये सापडले आढळून येतात. आणि कुमारदेवी व चंद्रगुप्त यांचे चित्र, त्याचबरोबर जी काही वैदिक धर्मातील देवता हिंदू धर्मातील लक्ष्मी यांचं सुद्धा चित्रण आढळून येतं. म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये चंद्रगुप्त प्रथम यांनी जी आपली राज्यारोहण किंवा गुप्त साम्राज्यामध्ये आपलं राज्यारोहण निर्माण केलं तो कालखंड म्हणजे गुप्त संवत म्हणून त्यांनी सुरुवात केली. आणि तो कालखंड म्हणजे 319-20चा कालखंड किंवा 20चा कालखंड म्हणून ओळखला जातो. त्यांनी बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल या ठिकाणच्या असंख्य अशा भागावर आपली सत्ता प्रस्थापित केली. पण शेवटच्या कालखंडामध्ये त्यांनी जे काही आपलं अंतिम जे काही आयुष्य असेल संन्यास घेतलं आणि त्या कालखंडामध्ये आपल्या साम्राज्याची पूर्ण जबाबदारी ही चंद्रगुप्त प्रथम यांनी समुद्रगुप्त यांच्याकडे सोपवली.
आणि याबद्दलची जी काही घटना आहे त्या घटना प्रयाग प्रस्ती असेल, एरन असेल, ऋषभपूर अभिलेख या ठिकाणच्या वेगवेगळ्या अभिलेखावरून तत्कालीन स्थितीमध्ये चंद्रगुप्त प्रथम बद्दलची माहिती मिळते. म्हणजेच जे गुप्त शकावली किंवा गुप्त संवत म्हणून गुप्ताने आपला कालनिर्णय किंवा आपली जी काही कालगणना ही चंद्रगुप्त प्रथमच्या कालखंडामध्ये निर्माण झाली. म्हणजे अशा प्रकारचा हा चंद्रगुप्त प्रथम ज्यांनी तत्कालीन स्थितीमध्ये घटोत्कच गुप्त नंतर 320 ते 335च्या कालखंडामध्ये साम्राज्याचा विस्तार केला. लोककल्याणकारी कामं असतील किंवा साम्राज्य नेपाळपर्यंतच्या प्रदेशापर्यंत त्यांनी विस्तार पावला. प्रयाग असेल, मगध असेल, वैशाली अशा प्रदेशावर सुद्धा गुप्त साम्राज्याची सत्ता प्रस्थापित केली आणि लिच्छवी घराण्याची संबंध निर्माण करून राजकीय स्थिरता किंवा प्रतिष्ठा निर्माण करण्याचं काम केलं. अशा प्रकारचा हा चंद्रगुप्त प्रथम हा एक महान शासक तत्कालीन स्थितीमध्ये होऊन गेला. याबद्दलची माहिती आपण आज पाहिली. उद्याच्या पिरियडमध्ये आपण जो काही समुद्रगुप्त यांच्याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत.